हा एक असा प्रश्न आहे जो तुमचं डोकं थोडं चक्रावून टाकेल. एक चमचा साखर घ्या, ती एका ग्लास पाण्यात टाका आणि हलवा. आणि बघता बघता साखर गायब होते. तुम्ही तिला पाहू शकत नाही, शोधू शकत नाही किंवा बाहेर काढू शकत नाही. पण जर तुम्ही ते पाणी चाखून पाहिलं तर ते गोड लागतं. मग साखर गेली तरी कुठे? आता दुसरं काहीतरी विचार करा. तुम्ही टेबलवर वाळूचा ढीग बनवू शकता, पण पाण्यासोबत असं करण्याचा प्रयत्न करा. ते फक्त वाहून जाईल. का? वाळू आणि पाणी दोन्ही मॅटर आहेत. मग ते इतक्या वेगळ्या पद्धतीने का वागतात? आणि अजून एक, आपण हवा पाहू शकत नाही. आपण कधीच हवा पाहिलेली नाही. पण जर तुम्ही फुग्यात हवा भरली तर तो जड होतो. एखादी अदृश्य गोष्ट वजन वाढवते. हे कसं काय? हे काही ट्रिक क्वेश्चन्स नाहीत. हे सगळे एकाच मोठ्या आयडियाकडे इशारा करतात. सायन्स मधल्या सर्वात महत्वाच्या आयडियाजपैकी एक. तुमच्या आसपासची प्रत्येक गोष्ट, हा ग्लास, हे पाणी, हवा, तुमचं स्वतःचं शरीर, अशा पार्टिकल्सनी बनलेली आहे जे इतके जास्त लहान आहेत की तुम्ही त्यांना साध्या डोळ्यांनी कधीच पाहू शकणार नाही. आज आपण समजून घेऊया की हे पार्टिकल्स काय आहेत, ते कसे बिहेव करतात आणि मॅटर जसा दिसतो आणि कार्य करतो तसा तो का असतो. चला सुरू करूया. इंग्लिश चॅटरबॉक्स मध्ये आपले स्वागत आहे. हा आहे धडा 7वा, पदार्थाचे कण स्वरूप. हे तुमच्या 8वीच्या NCERT सायन्सच्या पुस्तकातून घेतला आहे. हा एक पायाभूत धडा आहे. यातल्या संकल्पना तुमच्या विज्ञानाच्या प्रवासात नेहमी उपयोगी पडतील. म्हणून हे शांतपणे समजून घेऊया. शेवटपर्यंत माझ्यासोबत नक्की राहा. सेक्शन 1, मॅटर कशापासून बनला आहे? चला अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. मॅटर कशापासून बनला आहे? चॅप्टर एका खूप सुंदर रिअल वर्ल्ड इमेजने सुरू होतो. डोंगरांवरील मोठमोठ्या खडकांचा विचार करा. हजारो वर्षांच्या काळात नद्या त्या खडकांना इरोड करतात. म्हणजेच त्यांचे लहान लहान तुकडे करत राहतात. मोठ्या दगडांचे छोटे दगड होतात, छोटे दगड गोटे बनतात, गोटे वाळू होतात आणि वाळूची अतिशय बारीक माती होऊन जाते. पण इथे प्रश्न असा आहे की वाळू किंवा मातीचा तो कण एखाद्या खडकाचा सर्वात लहान पॉसिबल युनिट आहे का, की त्याला अजून लहान तुकड्यांमध्ये तोडता येऊ शकतं? हे समजून घेण्यासाठी चॅप्टर आपल्याला चॉक सोबत एक अगदी सिंपल ऍक्टिव्हिटी देतो. एक चॉक स्टिक घ्या, तिचे 2 तुकडे करा, मग त्या तुकड्यांनाही पुन्हा तोडा. जोपर्यंत तुम्ही हाताने तोडू शकत नाही तोपर्यंत असं करत राहा. आता त्या लहान तुकड्यांना खलबत्त्याच्या मदतीने बारीक करा. त्या पावडरला भिंगाच्या खालून बघा. तुम्हाला काय दिसेल? लहान लहान कण. पण इथे महत्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येक कण अजूनही चॉकच आहे. तो दुसऱ्या कशातही बदललेला नाही, नवीन पदार्थ तयार झालेला नाही. हा एक भौतिक बदल आहे. फक्त आकार लहान झाला आहे आणि पदार्थाची ओळख कायम आहे. तुम्ही 7व्या इयत्तेत हे शिकला होतात की चॉक बारीक करणं हा एक फिजिकल चेंज आहे, केमिकल चेंज नाही. आता विचार करा की तुम्ही हे पुढेही करत राहू शकता, एका अशा मॅजिकल ग्राइंडरने जो कधी थांबतच नाही. शेवटी तुम्ही अशा पॉइंटला पोहोचाल जिथे चॉकच्या पार्टिकल अजून लहान तुकड्यांमध्ये तोडला जाऊ शकत नाही. हे सर्वात लहान युनिट आहे, ज्याला अंतिम अविभाज्य बिल्डिंग ब्लॉक म्हणजेच एक घटक कण म्हटले जाते. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल हे एक मूलभूत एकक आहे जे कोणताही पदार्थ बनवते. तुम्ही जेवढे काही खडू पाहिले आहेत ते लाखो करोडो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सनी बनलेले असतात, जे एकत्र पॅक्ड असतात. हे फक्त खडूच नाही, तर प्रत्येक ज्ञात पदार्थासाठी खरं आहे. लोखंड, लाकूड, मीठ, पाणी, हवा, हे सर्व आपापल्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सनी बनलेले आहेत. आता आपल्या साखर आणि पाण्याच्या एक्झाम्पलवर परत जाऊया, कारण चॅप्टर याच पॉइंटला खूप सुंदर पद्धतीने प्रूव्ह करतो. एक ग्लास पाणी घ्या, त्यात 2 चमचे साखर टाका. स्टर करू नका. आता ग्लासच्या वरच्या भागातून 1 चमचा पाणी चाखून बघा. जास्त गोड नाहीये ना, साखर खाली बसली आहे, अजून मिक्स नाही झाली. आता तिला तोपर्यंत हलवा जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही. वरच्या लेअर पुन्हा चाखून बघा. ते गोड लागेल. साखर नक्कीच तिथे आहे, तुम्ही ती चाखू शकता, पण तुम्हाला साखरेचा एकही कण दिसणार नाही. ती गेली कुठे? साखर विरघळल्यावर ती घटक कणांमध्ये विभागली जाते. हे कण इतके लहान असतात की ते पाण्याच्या कणांमधील रिकाम्या जागेत सामावले जातात, ज्यामुळे ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. पार्टिकल्स मधील या रिकाम्या जागांना इंटर पार्टिकल स्पेसेस म्हणतात. तर या दोन्ही ऍक्टिव्हिटीज वरून असा निष्कर्ष निघतो की मॅटर हे खूप मोठ्या संख्येने असलेल्या अतिशय लहान पार्टिकल्स पासून बनलेले असते. हे पार्टिकल्स इतके सूक्ष्म असतात की त्यांना साध्या मायक्रोस्कोपने पाहता येत नाही.
एक रंजक गोष्ट म्हणजे ही कल्पना केवळ आधुनिक शास्त्रज्ञांनी मांडली नव्हती. हजारो वर्षांपूर्वी एका प्राचीन भारतीय तत्वज्ञानी आचार्य कणाद यांनी याच्याशी मिळती-जुळती कल्पना मांडली होती. त्यांचे असे मानणे होते की मॅटर हे अतिशय लहान, अविभाज्य आणि शाश्वत पार्टिकल्स पासून बनलेले असते. त्यांनी यांना परमाणू असे नाव दिले आणि याबद्दल त्यांनी वैशेषिक सूत्र नावाच्या ग्रंथामध्ये लिहिले होते. परमाणू हा शब्द संस्कृतमधून आला आहे. परम म्हणजे पलीकडचे आणि अणु म्हणजे ॲटम, म्हणजेच असा कण ज्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. इतक्या शतकांपूर्वी ही किती कमालाची समज होती. सेक्शन 2. पदार्थाच्या वेगवेगळ्या अवस्था कशावरून ठरतात? आता आपल्याकडे मोठा आयडिया आहे की मॅटर पार्टिकल्स पासून बनले आहे. पुढचा प्रश्न असा आहे की जर सगळं कणांपासून बनलं असेल तर खडू पाण्यापेक्षा इतका वेगळा का वागतो? पाणी वाफेपेक्षा वेगळं का असतं? हे सर्व मॅटर आहे आणि पार्टिकल्सनी बनलंय, तर मग यात फरक काय? उत्तर दोन गोष्टींमध्ये आहे. पार्टिकल्स एकमेकांपासून किती लांब आहेत याला इंटर पार्टिकल डिस्टन्स म्हणतात आणि ते एकमेकांना किती स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतात याला कणांमधील परस्पर आकर्षण असे म्हणतात. या दोन गोष्टी मिळून ठरवतात की एखादा पदार्थ घन, द्रव किंवा वायू स्वरूपात असेल. आणि या चॅप्टरमधून आपल्याला एक गोष्ट समजते की पार्टिकल्स मधील डिस्टन्स मध्ये थोडी जरी वाढ झाली तरी त्यांच्यामधला अट्रॅक्टिव्ह फोर्स खूप जास्त कमी होतो. म्हणून डिस्टन्स आणि अट्रॅक्शन एकमेकांशी जोडलेले आहेत. चला प्रत्येक स्टेटला एक एक करून समजून घेऊया. विटांच्या एका भिंतीबद्दल विचार करा. प्रत्येक वीट दुसऱ्या विटांसोबत खूप टाईट पॅक्ड असते. त्या आपापल्या जागी घट्ट बसलेल्या असतात. त्या कुठेही हलणार नाहीत. सॉलिड मधील पार्टिकल्स अगदी असेच बिहेव करतात. पार्टिकल्स खूप जवळ पॅक्ड असतात आणि इंटर पार्टिकल अट्रॅक्टिव्ह फोर्सेस खूप स्ट्रॉंग असतात. हे फोर्सेस प्रत्येक पार्टिकलला एका फिक्स्ड पोझिशन मध्ये पकडून ठेवतात. पार्टिकल्स व्हायब्रेट होऊ शकतात, ते थोडे मागे पुढे हलतात, पण ते एकमेकांच्या जवळून सरकून आपली पोझिशन बदलू शकत नाहीत. म्हणूनच सॉलिड्सना डेफिनेट शेप आणि डेफिनेट व्हॉल्यूम असतो. तुम्ही टेबलवर आयर्न नेल ठेवा, तो नेलच्या शेपमध्येच राहतो. तुम्ही रॉक सॉल्टचा तुकडा उचला, त्याचा स्वतःचा शेप असतो आणि तो बदलत नाही. तुम्ही त्यांना आपल्या हातांनी कॉम्प्रेस करू शकत नाही कारण पार्टिकल्स आधीच खूप टाईट पॅक्ड असतात. आता जेव्हा तुम्ही घन पदार्थाला उष्णता देता तेव्हा काय होते? जसजशी उष्णता वाढते तसतसे कण जास्त आणि अधिक जोराने कंप पावू लागतात. समजा आपल्या भिंतीच्या विटा हलायला लागल्या आहेत. एका ठराविक टेम्परेचरला, ज्याला मेल्टिंग पॉइंट म्हणतात, व्हायब्रेशन्स इतके वाढतात की पार्टिकल्स त्यांच्या फिक्स्ड पोझिशनमध्ये राहू शकत नाहीत. स्ट्रॉंग फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कमकुवत होतात आणि सॉलिडचे लिक्विडमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते. मेल्टिंग पॉइंटची डेफिनेशन अशी आहे: ते मिनिमम टेम्परेचर ज्यावर एखादा सॉलिड ॲटमॉस्फेरिक प्रेशरवर वितळून लिक्विड बनतो. वेगवेगळ्या स्थायूंचे द्रवणांक वेगवेगळे असतात. हे त्यांच्या कणांमधील शक्ती किती मजबूत आहे यावर अवलंबून असतं. चॅप्टर आपल्याला उदाहरणांचा एक टेबल देतो. मेण खूप कमी तापमानावर वितळते, साधारणपणे 36 डिग्री सेल्सिअसवर. म्हणूनच मेणबत्ती सहज वितळते. नॅफ्थलीन जे मॉथबॉल्समध्ये वापरले जाते ते 80 डिग्री सेल्सिअसला वितळते. ॲल्युमिनियम 660 डिग्री सेल्सिअसला वितळते आणि आयर्न, त्याचे इंटर पार्टिकल फोर्सेस खूप मजबूत असतात म्हणून ते वितळायला 1538 डिग्री सेल्सिअस लागतात. जितके शक्तिशाली बल तितका जास्त द्रवणांक. आता द्रवांबद्दल विचार करूया. या धड्यात एक सोपा प्रयोग आहे. वेगवेगळ्या शेपचे 3 कंटेनर्स घ्या. त्यांना ए, बी आणि सी असे लेबल करा. कंटेनर ए मध्ये बरोबर 200 मिलीलीटर पाणी भरा. ते पाणी कंटेनर बी मध्ये ओता. पाणी कंटेनर बीचा आकार घेत आहे, पण त्याचा व्हॉल्यूम 200 मिलीलीटरच आहे. आता ते कंटेनर सी मध्ये ओता. पुन्हा वेगळा शेप पण व्हॉल्यूम मात्र तेच राहते. यावरून आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजते. लिक्विड्समध्ये पार्टिकल्स मूव्ह व्हायला फ्री असतात, म्हणून लिक्विड्स कोणत्याही कंटेनरचा शेप घेतात. पण पार्टिकल्स अजूनही एकमेकांच्या इतके जवळ असतात की टोटल व्हॉल्यूम तेच राहतं. म्हणून लिक्विड्सला फिक्स्ड शेप नसतो, पण डेफिनेट व्हॉल्यूम असतं. आपल्याला कसं कळतं की लिक्विड्समध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस सॉलिड्सपेक्षा वीक असतात? आपलं बोट पाण्यात फिरवून बघा. पाणी तुमच्या बोटाला वाट करून देतं आणि बोट काढल्यावर पुन्हा एकत्र येतं. तुम्ही सॉलिड सोबत असं कधीच करू शकत नाही. तुम्ही विटेमध्ये बोट घालू शकत नाही.
द्रव पदार्थांमध्ये कणांमधील आकर्षण कमी असते, त्यामुळे कण एकमेकांवरून सहज सरकू शकतात. पण ते तरीही इतके स्ट्रॉंग असतात की पार्टिकल्सना एकत्र ठेवू शकतात. आता जेव्हा लिक्विडला हीट केलं जातं तेव्हा काय होतं? एका ठराविक टेम्परेचरला म्हणजे बॉइलिंग पॉइंटला पार्टिकल्स इतकी एनर्जी मिळवतात की ते लिक्विडमधून बाहेर पडून व्हेपर बनतात. ही गॅसियस स्टेट आहे. आपल्याला माहित आहे की वातावरणाच्या दाबावर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस असतो. पण यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि चॅप्टरमध्ये एक स्टुडंट खरंच हा पॉइंट विचारतो की साचसलेलं पाणी 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट न करता सुद्धा कसं काय गायब होऊन जातं? उत्तर आहे इव्हॅपोरेशन. बॉइलिंग पॉइंटच्या खाली सुद्धा लिक्विडच्या सरफेस जवळ असलेल्या काही पार्टिकल्सकडे बाहेर पडण्यासाठी पुरेशी एनर्जी असते. हे हळूहळू होतं, फक्त सरफेसवर होतं आणि सर्व टेम्परेचर्सला होतं, फक्त 100 डिग्री सेल्सिअसला नाही. दुसरीकडे बॉइलिंग पूर्ण लिक्विडमध्ये होतं, फक्त सरफेसवर नाही, म्हणूनच तुम्हाला त्यामध्ये बबल्स तयार होताना दिसतात. इव्हॅपोरेशन शांत आणि हळूहळू होते, तर बॉइलिंग वेगवान आणि जोरात असते. इथे एक छोटा पॉज. जर आज तुम्ही काही नवीन शिकत असाल आणि हे हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज सबस्क्राईब बटन दाबा आणि इंग्लिश चॅटरबॉक्स कम्युनिटीशी जोडून घ्या. आम्ही प्रत्येक चॅप्टर आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी असे व्हिडिओज बनवतो, तेही अगदी फ्री. हजारो स्टुडंट्स आधीच या कम्युनिटीचा भाग आहेत, तुम्हीही सामील व्हा. आता गॅसेस बद्दल बोलूया. तिन्ही स्टेट्समध्ये ही सर्वात जास्त फ्री स्पिरिट आहे. चॅप्टरची ऍक्टिव्हिटी अशी आहे: एक अगरबत्ती पेटवा आणि त्याच्या धुराने एक ग्लास जार भरा. त्याला कव्हर करा आणि त्यावर दुसरा रिकामी जार ठेवा. मग डिवायडर काढा. काय होते? धूर लगेच दुसऱ्या जारमध्ये पसरायला लागतो आणि काही क्षणातच पूर्ण जागा व्यापून घेतो. पार्टिकल्स एकाच भागात राहत नाहीत, ते दोन्ही जारच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरतात. ही गॅसेसची डिफायनिंग प्रॉपर्टी आहे. इंटर पार्टिकल अट्रॅक्शन्स जवळजवळ नेग्लिजिबल असतात. पार्टिकल्स इतके लांब असतात आणि इतक्या वेगाने मूव्ह होतात की त्यांना एकमेकांकडे ओढ किंवा आकर्षण जवळजवळ जाणवतच नाही. याच कारणामुळे गॅस पार्टिकल्स सर्व दिशांना फ्रीली मूव्ह करतात आणि ज्या कंटेनरमध्ये ठेवले जातील ते पूर्णपणे भरून टाकतात. याचा अर्थ असा की गॅसेसना कोणताही फिक्स्ड शेप आणि फिक्स्ड व्हॉल्यूम नसतो. गॅसला छोट्या बाटलीत टाका, ती बाटली भरून जाते. तोच गॅस मोठ्या खोलीत असेल तर ती पूर्ण खोली व्यापून टाकतो. लिक्विड्स आणि गॅसेस या दोघांमध्येही फ्लो करण्याची आणि कंटेनरचा शेप घेण्याची ॲबिलिटी असते. हेच त्यांना सॉलिड्सपेक्षा वेगळे ठरवते. लिक्विड्स आणि गॅसेस मधील की डिफरन्स हा आहे की लिक्विड्स फिक्स्ड व्हॉल्यूम मेंटेन करतात, तर गॅसेस तसे करत नाहीत. सेक्शन 3. तिन्ही स्टेट्समध्ये इंटरपार्टिकल स्पेसिंग असते. आपण अट्रॅक्शन्स बद्दल बोललो, आता स्पेसिंग मधील फरक अधिक डायरेक्टली प्रूव्ह करूया. गॅसेस खूप जास्त कंप्रेसिबल असतात. हवेने भरलेली एक सिरिंज घ्या, त्याचे टोक आपल्या अंगठ्याने बंद करा. आता प्लंजर आत ढकला, हवा लगेच कंप्रेस होते. तुम्ही त्याला खूप कमी जागेत दाबू शकता. आता प्लंजर सोडा, तो परत स्प्रिंग बॅक होतो. का? कारण गॅस पार्टिकल्सच्या मध्ये खूप जास्त रिकामी जागा असते. जेव्हा तुम्ही प्लंजर दाबता तेव्हा तुम्ही त्यांना जवळ आणत असता. जेव्हा तुम्ही सोडता तेव्हा ते पुन्हा लांब ढकलले जातात. आता हीच गोष्ट तुम्ही पाण्याच्या सिरिंजसोबत ट्राय करून बघा. तुम्हाला जाणवेल की त्याला कंप्रेस करणे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. पाणी क्वचितच दबते. यावरून समजते की लिक्विड पार्टिकल्स आधीच खूप जवळ असतात, त्यामुळे कंप्रेस करण्यासाठी खूप कमी रिकामी जागा असते. लिक्विड्समध्ये काही इंटर पार्टिकल स्पेस असते, पण गॅसेसपेक्षा खूप कमी. हा एक्सपेरिमेंट हे खूप छान पद्धतीने प्रूव्ह करतो. एका ग्लासमध्ये अर्धे पाणी भरा आणि लेवल मार्क करा, याला ए म्हणा. त्यात 2 चमचे साखर टाका, लेवल वर जाते, याला बी मार्क करून घ्या. आता साखर पूर्ण विरघळेपर्यंत ढवळत राहा. लेवल खाली येते, आता ती बीच्या खाली कुठेतरी असेल, याला सी मार्क करा. विरघळल्यानंतर लेवल खाली का आली? कारण जेव्हा साखर सॉलिड होती ती पाण्याच्या वर होती आणि वॉटर लाईनच्या वर जागा घेत होती. पण जेव्हा ती विरघळली तेव्हा साखरेचे पार्टिकल्स पाण्याच्या पार्टिकल्समधील गॅप्समध्ये सामावले गेले. म्हणून द्रावणाचे एकूण आकारमान पाणी आणि साखरेच्या बेरजेपेक्षा कमी भरते. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा द्रवामध्ये कणांमधील जागा असते, जिथे साखरेचे कण बसू शकतात. आता हेच साखरेऐवजी वाळूसोबत ट्राय करा. वाळू इनसॉल्युबल आहे, ती विरघळत नाही. वाळूचे पार्टिकल्स पाण्याच्या पार्टिकल्समध्ये जात नाहीत, ते फक्त कंटेनरमध्ये खाली बसतात आणि टोटल व्हॉल्यूम म्हणजे पाणी आणि वाळूची बेरीज असते.
मध्ये कुठेही शिरकाव नाही. घन पदार्थांमध्ये कणांमधील जागा सर्वात कमी असते. कण घट्ट बांधलेले असतात. पण हा धडा एक महत्वाचा मुद्दा सांगतो. सॉलिड्स मध्ये सुद्धा पार्टिकल्सच्या मध्ये खूप लहान स्पेसेस असतात. पण हे महत्वाचे आहे की त्या स्पेसेस हवेने भरलेल्या नसतात. त्यात काहीच नसते. म्हणून क्रमवारी स्पष्ट आहे. वायूंमध्ये कणांमधील जागा सर्वात जास्त असते. लिक्विड्समध्ये मॉडरेट स्पेस असते. सॉलिड्समध्ये मिनिमम स्पेस असते. एक क्विक साइड नोट, आणि हे खरंच युजफुल आहे. तुम्ही एअर पोल्युशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर किंवा SPM हा शब्द ऐकला असेल. याचा अर्थ हवेत सस्पेंड झालेले छोटे डस्ट पार्टिकल्स. हे तेच आहेत जे पोल्युटेड सिटीमध्ये हवेला हेझी बनवतात. एक गोष्ट लक्षात घ्या, SPM आणि घटक कण यात फरक आहे. SPM मधील धुळीचे कण हे घटक कणांपेक्षा आकाराने खूप जास्त मोठे असतात. एक सिंगल डस्ट पार्टिकल सुद्धा मिलियन्स अँड मिलियन्स कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, ॲटम्स आणि मॉलिक्युल्सनी बनलेला असतो. पार्टिकल हा शब्द वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वेगवेगळा अर्थ ठेवतो, आणि हा फरक लक्षात ठेवणे इम्पॉर्टंट आहे. सेक्शन 4. वेगवेगळ्या स्टेट्समध्ये पार्टिकल्स कसे मूव्ह करतात. आपण हे एस्टॅब्लिश केले आहे की पार्टिकल्स एक्झिस्ट करतात, आणि सॉलिड्स, लिक्विड्स आणि गॅसेसमध्ये त्यांची स्पेसिंग वेगळी असते. पण ते मूव्ह करतात का, आणि आपण त्यांच्या मूव्हमेंटचा पुरावा पाहू शकतो का, जरी पार्टिकल्स स्वतः इनव्हिजिबल असले तरी? हो, आणि चॅप्टर आपल्याला दाखवतो की ते कसे. लिक्विड्स मधील मूव्हमेंट. पोटॅशियम परमॅंगनेटचे काही क्रिस्टल्स घ्या. त्यांना हाताने स्पर्श करू नका. स्पॅटुला वापरा आणि त्यांना संथ पाण्याच्या एका ग्लासमध्ये टाका. ढवळू नका, फक्त निरीक्षण करा. तुम्हाला क्रिस्टलमधून गुलाबी रंगाच्या रेषा हळूहळू पसरताना दिसतील. थोड्या वेळाने पूर्ण ग्लास स्टर न करताच युनिफॉर्म पिंक होईल. एका पदार्थाचे दुसऱ्या पदार्थामध्ये मिसळणे याला विसरण म्हणतात. हे नक्की कसे होते? पाण्याचे पार्टिकल्स कॉन्स्टंट रँडम मोशनमध्ये असतात. ते पोटॅशियम परमॅंगनेट क्रिस्टलला धडकतात आणि त्यातून पार्टिकल्स वेगळे करून पूर्ण लिक्विडमध्ये पसरवतात. कारण तुम्ही ढवळलं नाही, म्हणून सगळी हालचाल कणांनी स्वतःच केली. आता चॅप्टरमध्ये एक जबरदस्त थिंक लाईक अ सायंटिस्ट एक्सपेरिमेंट आहे. 3 ग्लासेस घ्या. एकात गरम पाणी, एकात रूम टेम्परेचर पाणी आणि एकात थंड पाणी. प्रत्येकात पोटॅशियम परमॅंगनेटचा एक क्रिस्टल टाका. गरम पाण्यात गुलाबी रंग अगदी लगेच पसरतो. रूम टेम्परेचर पाणी असेल तर हळूहळू पसरतं. आईस कोल्ड पाणी असेल तर खूपच हळू पसरतं. का? कारण टेम्परेचर हे मोजमाप आहे की पार्टिकल्स नेमके किती फास्ट मूव्ह होत आहेत. हॉट वॉटर म्हणजे फास्ट मूव्ह होणारे वॉटर पार्टिकल्स. म्हणजेच ते पोटॅशियम परमॅंगनेटशी जास्त एनर्जेटिकली कोलाइड होऊन त्याला लवकर पसरवतात. कोल्ड वॉटर म्हणजे स्लो पार्टिकल्स आणि स्लो डिफ्युजन. रूल सिंपल आणि पॉवरफुल आहे. हाय टेम्परेचर म्हणजे फास्ट पार्टिकल मूव्हमेंट. आता गॅसेस मधील मूव्हमेंट. गॅस पार्टिकल्स इनव्हिजिबल असतात. आपण त्यांना डायरेक्ट मूव्ह होताना पाहू शकत नाही, पण आपण त्यांचा इफेक्ट पाहू शकतो. तुमच्या रूमच्या एका कोपऱ्यात अगरबत्ती लावा आणि मागे व्हा. काही मिनिटांतच तुम्हाला रूमच्या दुसऱ्या कोपऱ्यातून सुगंध येईल, मग तिथे फॅन किंवा वारा नसला तरीही. कसं? एअर पार्टिकल्स सतत हाय स्पीडवर सगळ्या डायरेक्शन्समध्ये मूव्ह होत असतात. ते अगरबत्तीमधून निघणाऱ्या धुरातील सुगंधी कणांना धडकतात, ज्यामुळे ते संपूर्ण खोलीभर पसरतात. फ्रॅग्रन्स तुमच्यापर्यंत चालत आली म्हणून नाही पोहोचली, तर एअर पार्टिकल्सच्या कॉन्स्टंट रँडम कोलिजन्समुळे ती तुमच्यापर्यंत पोहोचली. आयुष्यातली इतर उदाहरणं विचारात घ्या. किचनमध्ये बनणाऱ्या जेवणाचा वास दुसऱ्या रूमपर्यंत पोहोचणे, फ्युएल स्टेशनवर पेट्रोलचा वास किंवा बागेतील फुलांचा सुगंध. हे सर्व मोशनमध्ये असलेले गॅस पार्टिकल्स आहेत जे सेंट पार्टिकल्सला सोबत घेऊन जातात. मग ती सिंगल आयडिया काय आहे जी या सर्वांना जोडते? चॅप्टर आपल्याला खूप सुंदर पद्धतीने सांगतो. ती म्हणजे थर्मल एनर्जी. पार्टिकल्सकडे असलेली हीट एनर्जी सर्व काही डिसाईड करते. ते एकमेकांच्या किती जवळ आहेत, किती फास्ट मूव्ह करतात, आणि म्हणूनच ते कोणत्या फिजिकल स्टेटमध्ये एक्झिस्ट करतात. सॉलिड स्टेटमध्ये पार्टिकल्सकडे लो थर्मल एनर्जी असते. ते एकमेकांच्या जवळ राहतात, स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्सेसने बांधलेले असतात आणि फक्त व्हायब्रेट होऊ शकतात. मेल्टिंग पॉइंटवर थर्मल एनर्जी इतकी वाढते की ती पार्टिकल्सला फिक्स्ड पोझिशन्समध्ये पकडून ठेवणाऱ्या अट्रॅक्टिव्ह फोर्सेसला ओव्हरकम करू शकते. घन पदार्थाचं द्रवात रूपांतर होतं.
त्याचे कण आता हलू शकतात, पण ते मर्यादित जागेतच. द्रव अवस्थेमध्ये उष्णता वाढवल्यास त्यातील कण अधिक वेगाने आणि जास्त अंतरावर हलू लागतात. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस अजूनच वीक होतात. बॉइलिंग पॉइंट वर थर्मल एनर्जी इतकी वाढते की ती अट्रॅक्टिव्ह फोर्सेसला पूर्णपणे ओव्हरकम करते. पार्टिकल्स आता पूर्णपणे फ्री होतात. ही वायू अवस्था आहे. यामध्ये कण सर्व दिशांना मोकळेपणाने फिरतात. ही अनालॉजी तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायला मदत करेल. एका वर्गात विद्यार्थ्यांची कल्पना करा. तास चालू असताना ते आपापल्या जागेवर स्थिर बसलेले असतात आणि थोडेच हलतात. ही स्थायू अवस्था आहे. आता ब्रेकची घंटा वाजते आणि ते शाळेच्या इमारतीमध्ये काही ठराविक मर्यादांमध्ये फिरतात. यालाच द्रव अवस्था म्हणतात. शाळा सुटल्यावर ते शहरात सर्व दिशांना पसरतात. ही वायुरूप अवस्था आहे. चला जाण्यापूर्वी महत्वाचे मुद्दे पक्के करूया. पदार्थ अत्यंत लहान कणांनी बनलेला असतो. कणांमध्ये परस्पर आकर्षणाचे बल असते, ज्यामुळे ते एकत्र राहतात. हे बल घन पदार्थांमध्ये सर्वात जास्त, द्रवांमध्ये थोडे कमी आणि वायूंमध्ये जवळजवळ शून्य असतात. घन पदार्थांना निश्चित आकार आणि आकारमान असते. त्यांचे कण घट्ट बांधलेले असतात, फक्त कंपन पावतात आणि त्यांच्यात खूप कमी जागा असते. लिक्विड्स फिक्स्ड शेप नाही, पण डेफिनेट व्हॉल्यूम, मॉडरेट अट्रॅक्शन आणि स्पेसिंग. पार्टिकल्स फ्लो होतात. वायूंना निश्चित आकार नसतो आणि निश्चित आकारमानही नसते. कणांमध्ये नगण्य आकर्षण आणि सर्वाधिक जागा असते. त्यांचे कण मुक्तपणे फिरतात. हायर टेम्परेचर म्हणजे फास्टर पार्टिकल मूव्हमेंट आणि फास्टर डिफ्युजन. थर्मल एनर्जी हे मुख्य नियंत्रक आहे. ती पदार्थाची भौतिक अवस्था ठरवते. आणि हा होता अध्याय 7, पदार्थाचे कण स्वरूप, पूर्णपणे आणि सखोलपणे समाविष्ट. आता तुम्हाला कळलं का साखर पाण्यात का गायब होते आणि गॅसेस कंटेनर का भरतात? सॉलिड्स आपला शेप का होल्ड करतात आणि या सगळ्यांना नक्की काय जोडतं? टायनी, इनव्हिजिबल, कॉन्स्टंटली मूव्हिंग पार्टिकल्स ज्यांच्यापासून सगळं काही बनलं आहे. आज आपण जे काही शिकलो त्यावर स्वतःला टेस्ट करण्यासाठी आम्ही या चॅप्टरचे फ्री क्वेश्चन्स आणि आन्सर्स तयार केले आहेत. डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा. आमच्या वेबसाईट आणि ॲपवर हे पूर्णपणे मोफत आहे. जर या व्हिडिओमुळे तुमची हेल्प झाली असेल तर याला लाईक करा. तुमच्या त्या मित्रासोबत शेअर करा ज्याला याची गरज आहे आणि इंग्लिश चॅटर बॉक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुढच्या चॅप्टरमध्ये भेटूया.